सगळ्यात कोसळला. संपूर्ण तिथपर्यंत बांधून घ्यावे लागणार पूर्णपणे घरापर्यंत. थोडंच विषय ना ही घरीची माती आहे ना. रस्ता काढलं घर आहे सगळं. हे बघा खाली बघा ना किती आडवण आहे ते बघा. ही सगळी घर आहे रस्त्याची बघा. त्या साईडला हे आमच्या मागेली हा रस्ता संपूर्ण खाली येणार. हा पेट्रोलवाले सकाळीच पर्याय रस्तो पूल जाताला आणि सगळ्यात रस्तो मुला वगैरे बरोबर देऊळ बांधलंय ना तिथे जाणार. वळण वगैरे काय नाही. आणि स्टेट आहे एकदम. किलोमीटर पण कमी असतं. कटरची गरज नाही कारण मशीन येतात. ढकलून नाही कटर आपली बरा पडतला होता ना. वाडीमध्ये मांगेली देऊळवाडीकडे जाणारा रस्ता हा या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे पूर्णतः बंद झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मांगेली गावासाठी ही खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा आहे. याला प्रशासनानं वेळीच उपाययोजना करून आवश्यक ती उपाययोजना जर केली तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये फार मोठी दुर्घटना टळू शकते. ही खरी तर घटना रात्रीच्या वेळी झाली. मात्र अजून आता 11 वाजले तर ह्या ठिकाणी कुठचंही प्रशासन आलेलं नव्हतं. आणि आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी बांधकामांनी महसूलचे अधिकारी पोहोचल्यानंतर या ठिकाणी कामाला आता सुरुवात झालेली आहे. खरं तर ह्याच्या ठिकाणी ॲक्टिंग मोडवर या ठिकाणी बांधकाम आणि महसूल खात्यांना आपले अधिकारी वर्ग या ठिकाणी तैनात केले पाहिजे. या ठिकाणी बांधकाम विभागाकडे कटर वगैरे साहित्य नाही आहे. ते सुद्धा पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या सर्व विभागाने या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध करून जर ठेवलं असतं तर अशा प्रकारचा बराच वेळ ग्रामस्थांना तात्काळ राहावं लागलं नसतं. आणि आज मांगेली देऊळवाडीकडे जात असताना कुसदेवाडीकडे जे मोठमोठे डोंगर आहे त्याला सगळ्या ठिकाणी संरक्षण भिंत येणाऱ्या काळामध्ये बांधणं गरजेचं आहे. आणि आज जर बघितलं ज्या ठिकाणी हा घटना घडलेली आहे त्याचा वरून येणारा रस्ता सुद्धा खचलेला आहे. त्यामुळे पर्यायी वाहतुकीसाठी सुद्धा आजपासूनच बांधकाम विभागाने कच्चा पर्यायी रस्ता तयार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी ग्रामस्थांशी बोलल्यानंतर गेली कित्येक वर्ष हे ढासळलेली ही जी भिंत आहे, ढासळलेलं जे पहाड आहे ती दाखवलेली होती. पण बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ही वेळ या ठिकाणी आलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये वित्त व जीवितहानी होता कामा नये तर मात्र या ठिकाणी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. काल संध्याकाळी 11 वाजता दरम्यान हे घडलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती लगातार 1-1.5 महिना पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळे ते वरून रस्ता आहे खालून रस्ता आहे पण थोडा क्रॉस आहे. त्याच्यामध्ये भर असल्यामुळे तो रस्ता खचलेला आहे आणि पाऊस काय बंद होत नाही आहे. आणि गावात म्हणजे आजूबाजूला कादू आहे त्याचं नुकसान झालं आहे थोडंसं. आणि लोकांची गैरसोय झाली आहे. गाड्यातनं जाण्या शाळेचे मुलं आहेत आज गेले नाही. आता 10 वाजता जाणार ती पण नाही गेलेली आहेत. म्हणजे जवळजवळ 90 मुलांची आता गैरसोय झाली आहे गावाची. आणि पर्याय म्हणजे रस्ता हा आता पुढे पण डेंजर आहे. वडणं आहे तो
ते संपूर्ण रस्ता देण्याची मागणी करतो गाववाले ग्रामस्थ आम्ही समोर द्यावा असा हां शिरा डायरेक्ट वरती जाणार तो डायरेक्ट